Good afternoon. Last time we have learned the most important rule, that is Setzev rule. That rule we will revise and then we will go for the next chemical property of alkene. हम्म? खूप महत्वाचा रूल आहे हा सेटझेफ रूल. जोपर्यंत केमिस्ट्री शिकता तोपर्यंत हा रूल आपल्याला अप्लाय करता आलाच पाहिजे. म्हणून तो याला परत रिवाइज करूया. What is Setzeff rule? This rule is related to the formation of alkene, especially when there is the elimination reaction, and in elimination reaction alkene is forming. At that time we have to apply this rule. What is this rule? In any elimination reaction, here they have given it with respect to dehydrohalogenation, but in any elimination reaction, when alkene is formed, the preferred product is that alkene which is more substituted means in which carbon which is bonded with a double bond must have more groups attached to it. आता आपण इकडे त्या दिवशी बघितलं की प्रेफर्ड प्रॉडक्ट्स कुठले असणार आहेत, तर त्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्डेड, जो डबल बॉन्डेड कार्बन आहे त्याला मोर सबस्टिट्यूशन असणार आहे. तुम्ही पहिला जर प्रॉडक्ट बघितलं तर दिस कार्बन अँड दिस कार्बन बोथ आर बॉन्डेड विथ अ डबल बॉन्ड अँड दे आर टेट्रा सबस्टिट्यूटेड. म्हणजे ह्या कार्बनला 2 सबस्टिट्यूशन आहेत, ह्या कार्बनला 2 सबस्टिट्यूशन आहेत. आता हे तुम्हाला आय थिंक मी मागच्या वेळेला एक्सप्लेन केलं होतं, परत तुम्ही मागचा लेक्चरचा व्हिडिओ बघितला तर तुमच्या लक्षात येईल. नंतर हे ट्राय सबस्टिट्यूटेड आहे, म्हणजे हा कार्बनला 2 सबस्टिट्यूशन, ह्याला 1 सबस्टिट्यूशन. ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे, तर मोर सबस्टिट्यूटेड अल्किन इज फॉर्म, म्हणजे त्याचं जे पर्सेंटेज आहे प्रॉडक्टचं, दॅट पर्सेंटेज इज मोर, किंवा दॅट प्रॉडक्ट इज अ मेजर प्रॉडक्ट. मग हे कुठे कुठे आपल्याला उपयोगी पडतं, तर आपल्याला एस्पेशली जर मोर सबस्टिट्यूटेड अल्किन प्रिपरेशन करायचं असेल तर आपल्याला अकॉर्डिंगली त्याचं जे रिॲक्टंट आहे तो चूज करायला लागतो. त्याच्यासाठी आपल्याला सेटझेफ उपयोगी पडतो. कुठल्याही एलिमिनेशन रिॲक्शनमध्ये वेअर अल्किन इज फॉर्मिंग हा रूल आपल्याला अप्लाय करावा लागतो. आणि ज्यामध्ये अल्काइल हॅलाइडची जी ईज आहे डिहायड्रोहॅलोजनेशनची, दॅट इज टर्शरी अल्काइल हॅलाइड, देन सेकंडरी अल्काइल हॅलाइड, देन प्रायमरी अल्काइल हॅलाइड. आता ही गोष्ट आपल्याला पुढल्या वर्षी पण, म्हणजे रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्काइल हॅलाइड टुवर्ड्स डिहायड्रोहॅलोजनेशन, ही पण आपल्याला पुढल्या वर्षी उपयोगी पडणार आहे. पुढच्या वर्षी एक एंटायर चॅप्टर अल्काइल हॅलाइडवर आहे, म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्हजवर आहे. त्यातला एक मेन पार्ट अल्काइल हॅलाइड आहे, त्याच्यामध्ये हे आपल्याला उपयोगी पडणार आहे. जे सगळं मी यंदा तुम्हाला सांगते की पुढल्या वर्षीसाठी उपयोगी पडणार आहे ते मार्क करून ठेवा नीट, आणि ते जास्त आपल्या छान लक्षात आलं पाहिजे, कळलं पाहिजे, म्हणजे पुढल्या वर्षी तुम्हाला पटकन रिलेट करता येईल पुढच्या वर्षीच्या रिॲक्शनसाठी. काही काही तर रिॲक्शन अगदी कॉपी सेम ह्याच रिॲक्शन पुढल्या वर्षी आपल्याला बघायचे आहेत. सो आत्ता आपल्याकडे वेळ भरपूर आहे. पुढल्या वर्षी काय असणार आहे, सगळेच चॅप्टर इम्पॉर्टंट चॅप्टर आहेत, सगळ्या विषयांचे चॅप्टर इम्पॉर्टंट आहेत. तर ते बघता बघता आपलं थोडंसं लक्ष कमी जाऊ शकतं इकडे. तर त्यासाठी आत्ता आपल्याला वेळ 11वीला, तर 11वीलाच व्यवस्थित पक्का करून घ्या बेसिक गोष्टी, म्हणजे पुढल्या वर्षी तुम्हाला सोपं जाईल. शिवाय या सगळ्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या लिहून काढायच्या सारख्या. मग लिहून काढल्या की आपली प्रॅक्टिस चांगली होते आणि मग पुढल्या वर्षी त्याचा आपल्याला खूप फायदा होईल. सो दिस ऑल अबाउट सेटझेफ रूल. आता आपल्याला बघायचं आहे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स. तर पहिल्यांदा बघूया अल्कोहोल म्हणजे काय. मागच्या वर्षी आपल्याला वेगवेगळे फंक्शनल ग्रुप होते 10th मध्ये. त्या 10th मध्ये जे फंक्शनल ग्रुप होते त्याच्यामध्ये R-OH असा एक फंक्शनल ग्रुप होता, किंवा -OH असा एक फंक्शनल ग्रुप होता. दॅट फंक्शनल ग्रुप इज कॉल्ड ॲज अल्कोहोल. मिथाइल अल्कोहोल, इथाइल अल्कोहोल, प्रोपाइल अल्कोहोल वगैरे अशी नावं तुम्ही ऐकली असतील. सो दॅट इज अल्कोहोल. Now after reaction with alcohol, this alkene is formed and that reaction is a dehydration reaction. Dehydration म्हणजे काय, नेहमी लक्षात ठेवायचं. डी म्हणजे टू रिमूव्ह किंवा रिमूव्हल. रिमूव्हल म्हणजे काय, त्यातनं बाहेर काढणे. डी चा अर्थ रिमूव्हल. डी इलेक्ट्रोनेशन म्हणजे इलेक्ट्रॉन रिमूव्हल, ज्याला आपण ऑक्सिडेशन म्हणतो. डिहायड्रोहॅलोजनेशन म्हणजे हायड्रोजनने हॅलोजनचं रिमूव्हल.
डिहायड्रेशन म्हणजे डिहायड्रोजनेशन म्हणजे हायड्रोजन रिमूव्हल. डिहायड्रेशन, हायड्रेशन म्हणजे वॉटर, हायड्रेशन म्हणजे, सो डिहायड्रेशन म्हणजे वॉटर रिमूव्हल. डी म्हणजे टू रिमूव्ह. डिहायड्रेशन म्हणजे काय? डी म्हणजे रिमूव्हल आणि हायड्रेशन म्हणजे वॉटर. सो रिमूव्हल ऑफ वॉटर दॅट इज -H2O. -H2O फ्रॉम अल्कोहोल. आता अल्कोहोल हा एक OH देईल आणि दुसरा H कुठल्या तरी कार्बनवरनं, म्हणजे ऑफकोर्स नेबरिंग कार्बनवरनं, तरच तिथे डबल बॉन्ड फॉर्म होईल. सो कार्बन कंटेनिंग OH, त्याच्यावरनं OH, आणि त्याचा जो नेबरिंग कार्बन असेल त्याच्यावरचा हायड्रोजन, असा हायड्रोजन आणि हा OH मिळून वॉटर मिळेल, अँड दॅट इज कॉल्ड ॲज डिहायड्रेशन. अँड द important reactant here is alcohol, which is known as dehydration of alcohol. What is catalyst? Catalyst आपल्याला माहिती आहे, the substance which do not take part in the reaction actually but enhances the rate of the reaction. आता याच्या डिहायड्रेशन मध्ये कधी कधी हे ऍसिड कॅटलाइज असतं, म्हणजे ऍसिड वापरतात. इथे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 घेतलेला आहे. H2SO4 काय घेतलेलं आहे? बिकॉज H2SO4 इज अ डिहायड्रेटिंग एजंट. डिहायड्रेटिंग एजंट म्हणजे काय? की डिहायड्रेशनसाठी तो मदत करतो. आता हाऊ मदत करतो तो? तर H2SO4 आपल्याला माहिती आहे की इट इज ससेप्टेबल टू वॉटर. वॉटर लविंग आहे H2SO4. सो द वॉटर फॉर्म इन द रिॲक्शन इज रिमूव्ड बाय कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, आणि म्हणून ते जे अल्किन प्रॉडक्ट आहे दॅट प्रॉडक्ट रिमेन्स इंटॅक्ट. जर इथे वॉटर राहिलं तर परत त्याची रिॲक्शन अल्किन बरोबर होऊन रिव्हर्स रिॲक्शन होऊ शकते. So it is very necessary to remove the water which is formed during the reaction, and for that purpose concentrated H2SO4 is used as a dehydrating agent. कुठलाही एजंट म्हणजे लक्षात ठेवायचं विच हेल्प्स इन द रिॲक्शन. जसं आपण रिड्युसिंग एजंट बघितलं, ऑक्सिडायझिंग एजंट बघितलं. हां, कुठलाही एजंट म्हणजे काय करतो? त्या प्रोसेसला हेल्प करतो. डिहायड्रेटिंग एजंट म्हणजे काय? तर डिहायड्रेशनला हेल्प करणारा. मग तो कोणत्या प्रकारे डिहायड्रेशनला हेल्प करू शकतो? तर इथे तो वॉटर रिमूव्ह करून डिहायड्रेशनला हेल्प करू शकतो. सो H2SO4 इज डिहायड्रेटिंग एजंट हियर. So what is the reaction? Alcohol when reacts with heated with sulfuric acid, it forms alkene by elimination of water molecule. आता ही पण बीटा एलिमिनेशन रिॲक्शन आहे. बीटा एलिमिनेशन रिॲक्शन का? तर आपल्याला माहिती आहे ज्या कार्बनवरती फंक्शनल ग्रुप असतो त्या कार्बनला आपण अल्फा कार्बन म्हणतो, त्याच्या बाजूचा असतो तो बीटा कार्बन. सो अल्फा कार्बनवरचा OH आणि बीटा कार्बनवरचा H असं मिळून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतं, म्हणून ही रिॲक्शन पण आहे बीटा एलिमिनेशन, किंवा आपण हिला अल्फा बीटा एलिमिनेशन पण म्हणू शकतो. इन विच OH, that is hydroxyl group from alpha carbon and H from beta carbon are removed to form double bond between alpha and beta carbon. बघा अल्फा आणि बीटा मध्ये डबल बॉन्ड फॉर्म झालाय and water is removed in this case. Concentrated H2SO4 is used as dehydrating agent and it is heated. आता ही किती हिटिंग करायचं, कॉन्सन्ट्रेशन किती वापरायचं H2SO4 चं, that depends upon the nature of alcohol, whether it is primary alcohol, whether it is secondary alcohol or whether it is tertiary alcohol. तर सगळ्या प्रकारच्या अल्कोहोलला आपल्याला एकाच प्रकारचा रिएजंट वापरून चालणार नाही, म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन आणि टेम्परेचर हे एकच नसणार आहे, कारण त्यांची रिॲक्टिव्हिटी वेगवेगळी आहे. आता कशी त्यांची रिॲक्टिव्हिटी वेगवेगळी आहे? द इज ऑफ डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल इज इन द ऑर्डर टर्शरी इज ग्रेटर दॅन सेकंडरी इज ग्रेटर दॅन प्रायमरी. आता हे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल म्हणजे काय ते आपण आधी बघू. आता म्हणजे तुम्हाला पुढच्या वर्षीचा बराचसा ना एक 10% पोर्शन अंदाज कंप्लीट होणार आहे, कारण हे सगळं परत आपल्याला पुढच्या वर्षी अल्कोहोलच्या रिॲक्शनमध्ये. सो व्हॉट आर प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल म्हणजे तुमच्या लक्षात येईल. Where OH group is attached to primary carbon. What is primary carbon? The carbon which is attached to only one other carbon, that is primary carbon. हे बाकीचे सगळे त्याला हायड्रोजन आहेत. सो दिस इज प्रायमरी कार्बन, आणि ह्याला जो OH अटॅच असेल तर तो झाला प्रायमरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल इज व्हॉट? इफ OH is attached to secondary carbon. Secondary carbon is what? If the carbon is attached to two more carbon atoms, then it is called as a secondary. So हा secondary carbon झाला, हा secondary alcohol झाला. What is tertiary alcohol? If OH is attached to tertiary carbon, what is tertiary carbon? Tertiary carbon is one which is further attached to three carbon. So this is tertiary carbon and OH is attached to this tertiary carbon. So this is tertiary alcohol. This was secondary alcohol and the first one was primary alcohol.
प्रायमरी कार्बनला अटॅच टू प्रायमरी अल्कोहोल. बघा इथे प्रायमरी कार्बनला OH अटॅच आहे, इथे सेकंडरी कार्बनला OH अटॅच आहे म्हणून हा सेकंडरी अल्कोहोल. इथे टर्शरी कार्बनला OH अटॅच आहे म्हणून तो टर्शरी अल्कोहोल. तर ईज ऑफ हायड्रेशन डिहायड्रेशन कशी आहे? टर्शरी अल्कोहोल इज more reactive, more susceptible to dehydration, and secondary is less than that, and primary is least susceptible for the डिहायड्रेशन रिॲक्शन. आता ही ईज कशावरनं आपल्याला कळते? तर त्याच्या कंडिशन्सवरनं कळते. बरोबर आहे. असंच कसं ठरवलं की टर्शरी अल्कोहोल जास्त चांगला इझिली डिहायड्रेट होतो, सेकंडरी अल्कोहोल त्याच्यापेक्षा कमी डिहायड्रेट होतो, आणि प्रायमरी अल्कोहोलला खूप वेळ लागतो डिहायड्रेट व्हायला. हे कशावरनं ठरवायचं? तर त्याच्या रिॲक्शन कंडिशन्सवरनं ठरवायचं. ड्रास्टिक रिॲक्शन कंडिशन असतील तर आपल्याला लक्षात येतं की अरे ह्याला तर खूप टेम्परेचर लागत आहे, खूप कॉन्सन्ट्रेशन लागत आहे एखाद्या रिएजंटचं, तर म्हणजे त्या ड्रास्टिक कंडिशन झाल्या. जसं आपण मेटलची रिॲक्टिव्हिटी बघितली होती की नाही वॉटर बरोबर. सोडियम पोटॅशियम एकदम इझिली मॉइस्ट, सोडियम तर एकदम इझिली मॉइस्चर पकडतो म्हणून आपण त्याला केरोसिनमध्ये ठेवतो. म्हणजे त्याला काहीच एफर्ट्स लागत नाहीत टू रिॲक्ट विथ मॉइश्चर किंवा वॉटर. कॅल्शियमला थोड्याशा एफर्ट लागतात, नंतर आयर्न ॲल्युमिनियम ह्याला अजून एफर्ट लागतात, स्टीम लागतात, हॉट स्टीम त्याला लागतो, तरच तो वॉटर बरोबर रिॲक्ट करू शकतो. ह्या ज्या अशा कंडिशन आपण त्याच्यावरनं मेटलची रिॲक्टिव्हिटी काढली होती टेन्थ स्टँडर्डमध्ये, आपण ही रिॲक्शन बघितली होती. सिमिलरली इथे ज्या कंडिशन्स कशा आहेत त्याला लागतात त्या रिॲक्शनला बघायला, रिॲक्शन प्रोसीड व्हायला. On the basis of the conditions, reactivity of that particular alcohol is decided. So now we'll see the conditions. See here, first is आता हे जे ना ईज ऑफ डिहायड्रेशन, ह्याला तुम्ही अंडरलाईन करून घ्या, कारण पुढल्या वर्षी आपल्याला परत अल्कोहोलमध्ये लागणार आहे, इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आता ही ईज आपण प्रूव्ह करूया. कसं ईज ऑफ डिहायड्रेशन आहे? फर्स्ट इज ब्युटॅन 1-ऑल. आता ब्युटॅन 1-ऑल इथे आहे OH. OH is attached to such carbon which is a primary carbon. बघा, the carbon is further attached to only one carbon. Directly attached. ह्या कार्बनला अजून बाकी कार्बन आहेत, पण त्याच्याशी ह्या कार्बनचा काही संबंध नाही, फर्स्ट कार्बनचा. OH ज्या कार्बनला अटॅच आहे दॅट इज प्रायमरी कार्बन, बिकॉज इट इज further attached to only one other carbon. So हा प्रायमरी अल्कोहोल झाला ब्युटॅन 1-ऑल. मग ब्युटॅन 1-ऑल ला रिॲक्ट करायला कंडिशन्स कशा लागतात? 75% H2SO4 अँड 413 केल्विन टेम्परेचर. मग ह्या कंडिशन जरा जास्त कंडिशन आहेत ना, म्हणजे बाकीच्या मानाने. बाकी आपण बघू कंडिशन. मग इकडे काय होतं? इकडे ब्यूट 1-इन हे मेन प्रॉडक्ट होतं. आता इथे ब्यूट 1-इन हे एकच प्रॉडक्ट का पॉसिबल आहे इथे, किंवा हेच मेन प्रॉडक्ट का पॉसिबल आहे? कारण इथे एकच बीटा कार्बन आहे, राईट. ह्याच्या बाजूला कार्बनच्या बाजूला, अल्फा कार्बनच्या बाजूला जो एकच बीटा कार्बन आहे. सो ह्या बीटा कार्बनवरचा हायड्रोजन आणि ह्या अल्फा कार्बनवरचा OH दे विल फॉर्म वॉटर, and in that way water is eliminated. So dehydration reaction takes place. आणि मग ज्या कार्बन मधनं हायड्रोजन आणि OH एलिमिनेट झाले तिथे डबल बॉन्ड फॉर्म होईल, म्हणून ते डबल बॉन्ड फॉर्म झाला. आणि 1 2 3 4 असं नंबरिंग केलं आपण तर आपल्याला ब्यूट 1-इन किंवा 1-ब्युटीन हे प्रॉडक्ट मिळणार आहे. सो दिस इज द इम्पॉर्टंट और मेन प्रॉडक्ट ऑफ ब्युटॅन 1-ऑल dehydration, and the conditions are 75% H2SO4, 413 केल्विन टेम्परेचर. कंडिशन्स इम्पॉर्टंट आहेत यंदा सुद्धा, पुढल्या वर्षी सुद्धा आपल्याला प्रायमरी सेकंडरी अल्कोहोल डिस्टिंग्विश करायला ही रिॲक्शन उपयोगी पडते त्याच्या कंडिशन्सवरून. नाउ सेकंड रिॲक्शन इज ऑफ सेकंडरी अल्कोहोल. नाउ सी दिस इज द सेकंडरी अल्कोहोल. OH कुठे अटॅच आहे ते बघूया आधी. OH इज अटॅच टू दिस कार्बन. जरा मी तुम्हाला आता ना झूम करून दाखवते, म्हणजे तर बघा तुम्हाला बरोबर काय. दिस इज द OH group attached to this carbon. This carbon is secondary carbon because it is further attached to two more carbon. बघा, हा एक कार्बन आणि हा एक कार्बन, दोन कार्बनला अटॅच आहे म्हणून हा झाला सेकंडरी कार्बन. सेकंडरी कार्बनवर OH आहे म्हणून तो झाला सेकंडरी अल्कोहोल. आता याचं नाव आपण कसं डिसाईड करू शकतो? त्याचं नाव आपण डिसाईड करू शकतो नंबरिंग करून. नंबरिंग केलं आपण याला तर 1 2 3 4 नंबरिंग करावं लागेल,
लेफ्ट साईडने नंबरिंग केलं तर काय हा कार्बन जो आहे ज्याला OH अटॅच आहे तो थर्ड कार्बन येईल. जिथे सबस्टिट्यूशन असतं तिथे आपल्याला नेहमी लोएस्ट दिला पाहिजे नंबर. सो इट इज ब्युटॅन टू ऑल. हा कसा 1 ऑल होता तसा हा झाला ब्युटॅन टू ऑल. ब्युटॅन टू ऑल इज अ सेकंडरी अल्कोहोल. आता रिॲक्शन कंडिशन्स बघा. 60% H2SO4 373 केल्विन. मगाशी काय होतं 75% H2SO4 आणि 413 केल्विन. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन पण कमी झालं H2SO4 चं, टेम्परेचर पण कमी झालं. म्हणजे काय ईज वाढली. प्रायमरी अल्कोहोल होता त्याला ड्रास्टिक कंडिशन लागली. कुठली लागली 75% H2SO4 आणि 413 केल्विन टेम्परेचर. आता इथे 60% H2SO4 आणि 373 केल्विन टेम्परेचर. सो ईज ऑफ डिहायड्रेशन is more here because the conditions are now becomes less drastic. प्रायमरी पेक्षा बघा कंडिशन ड्रास्टिक कमी आहेत. 75% इथे झालं 60%. 413 केल्विन इथे झालं 373 केल्विन. सो नाव कंडिशन्स आर नॉट दॅट मच ड्रास्टिक. आता इथे दोन प्रॉडक्ट विल गेट 2 प्रॉडक्ट्स. आता कुठले कुठे प्रॉडक्ट मिळू शकतात आपल्याला, तर हे ब्यूट टू इन इज द मेजर प्रॉडक्ट. इथे जर आपण नंबरिंग केलं तर लेफ्ट राईट कुठे नंबरिंग करू शकतो आपण. 1 2 3 4. दिस इज ब्यूट टू इन and this is 1 2 3 4 but 1 in. Why here 2 products will get? Because here 2 beta carbons are there. सेकंडरी अल्कोहोल असल्यामुळे हा मध्ये आला ना कार्बन. ब्युटॅन टू ऑल आहे. त्यामुळे फर्स्ट जो कार्बन आहे C1 कार्बन दॅट इज ऑल्सो बीटा कार्बन अँड C3 कार्बन इज ऑल्सो बीटा कार्बन. सो देर आर चान्सेस ऑफ फॉर्मेशन ऑफ or there are chances of elimination of C1 hydrogen in which but1 is formed, and there are chances of elimination of C3 hydrogen along with C2OH in which but2 is formed. मग आता दोघांची कॉम्पिटिशन आहे C1 आणि C2 ची. म्हणजे C1 वरचा हायड्रोजन आणि C3 वरचा हायड्रोजन. कुठला हायड्रोजन रिमूव्ह होणार? द मेजर प्रॉडक्ट विल बी will form when there is a removal of C3 hydrogen and C2OH. Why this is so? Again here Sedgwick rule. Sedgwick rule आपला substituted alkene should be formed in the elimination reaction. आता आपण इथे सबस्टिट्यूशन बघितलं. सबस्टिट्यूशन कोणाचं? कार्बन कार्बन डबल बॉन्डेड जो कार्बन असतो त्याचं सबस्टिट्यूशन. इथे जर आपण सबस्टिट्यूशन बघायला गेलो तर सबस्टिट्यूशन इथे कसं आहे, इफ वी कन्सिडर दिस फर्स्ट वन, त्याच्यामध्ये CH2 डबल बॉन्ड CH हे दोन म्हणजे C2 कार्बन आणि C3 कार्बन हे डबल बॉन्डेड कार्बन आहेत. इथे 1 सबस्टिट्यूशन आहे, इथे पण 1 सबस्टिट्यूशन. सो इट इज डाय सबस्टिट्यूटेड. आणि इकडे जर आपण बघायला गेलं तर C1 आणि C2 हे कार्बन डबल बॉन्डेड आहेत. C1 कार्बनला नो सबस्टिट्यूशन आणि C2 कार्बनला ओनली 1 सबस्टिट्यूशन दॅट इज इथाइल. सो इट इज मोनो सबस्टिट्यूटेड. मोनो सबस्टिट्यूटेड म्हणून ते मायनर प्रोडक्ट आहे आणि डाय सबस्टिट्यूटेड म्हणून ते मेजर प्रोडक्ट आहे. अँड Sedgwick rule according an alkene is formed which should be more substituted or more substituted alkene is formed. म्हणजे जेव्हा अशी कॉम्पिटिशन असते दोन कार्बन मध्ये तेव्हा तो कार्बन त्या कार्बनवरचा हायड्रोजन रिमूव्ह होतो वेअर मोर सबस्टिट्यूटेड अल्कीन इज फॉर्म. इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आता याच्यामध्ये आपल्याला विचारू पण शकतात हाऊ but2 in is formed or what will happen when butan 2 all is dehydrated using H2SO4. मग आपल्या लक्षात आलं पाहिजे की हे मायनर प्रोडक्ट आहे, हे मेजर प्रोडक्ट आहे. 2 मार्काला असेल तर आपल्याला सांगता आलं पाहिजे व्हाय but2 in इज अ मेजर प्रोडक्ट अँड व्हाय but1 in इज अ मायनर प्रोडक्ट. किंवा अगदी 2 मार्काला नसेल तरी पण आपल्याला but2 in इज अ मेजर प्रोडक्ट आणि हे मायनर प्रोडक्ट आहे असं लिहिता आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला Sedgwick रूल माहिती झालाय, अप्लाय करता येतोय. परीक्षेत कसं असतं, आत्ता ठीक आहे तुम्ही बोर्डाच्या परीक्षेत, इवन 12वीच्या सुद्धा बोर्डाच्या परीक्षेत काही काही जे प्रश्न असतात ना ते एकदम म्हणजे असं त्याला सेम उत्तर असतं की हा प्रश्न के हे उत्तर, हा प्रश्न के हे उत्तर असं असतं. पण जेव्हा तुम्ही
कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात किंवा जेव्हा तुम्ही एंट्रन्स एक्झाम देता, तर एंट्रन्स एक्झाममध्ये काय तेच प्रश्न सारखे सारखे विचारलेले नसतात. प्रिन्सिपल तेच असतं त्याच्या पाठीमागचं. पण सेटझेफ रूलमध्ये सुद्धा 50 प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग तुम्हाला तो पक्का सेटझेफ रूल माहिती असेल तर कसाही ट्विस्ट करून क्वेश्चन विचारला तरी तुम्हाला त्याचा आन्सर देता येईल. म्हणून तो रूल नीट लक्षात ठेवायचा. सो दिस इज अबाउट सेकंडरी अल्कोहोल. आता टर्शरी अल्कोहोल. टर्शरी अल्कोहोल म्हणजे काय? द अल्कोहोल इन विच OH ग्रुप इज अटॅच टू टर्शरी कार्बन. आता हा आहे OH ग्रुप, त्या कार्बन आहे टर्शरी. वाय इट इज टर्शरी कार्बन? बिकॉज इज फर्दर अटॅच टू 3 कार्बन्स. बघा इथे 3 कार्बनला अटॅच आहे हा कार्बन, 1 2 3. सो दिस इज टर्शरी अल्कोहोल. नाउ लेट अस सी द रिॲक्शन कंडिशन. बघा आता फक्त 20% H2SO4 आणि 363 केल्विन. टेम्परेचर पण कमी आलं आणि त्या कॉन्सन्ट्रेशन पण सल्फ्युरिक ॲसिडचं कमी झालं. पहिल्यांदा प्रायमरीला किती होतं? 75% H2SO4, 413 केल्विन टेम्परेचर. सेकंडरीला होतं 60% H2SO4, 373 केल्विन टेम्परेचर. इथे टेम्परेचर पण 10 केल्विनने कमी झालं आणि कॉन्सन्ट्रेशन पण कमी झालं. 20%, 60चं एकदम 20वर आलं आणि 363. म्हणजे tertiary alcohol are most reactive or they are more susceptible for dehydration reaction. आता इथे तर भरपूरच कॉम्पिटिशन आहे, कारण 3 बीटा कार्बन आहेत. कुठले कुठले बीटा कार्बन आहेत? हा झाला अल्फा कार्बन, हा एक बीटा कार्बन आहे, हा एक बीटा कार्बन आहे, हा एक बीटा कार्बन. आता कसं होणार? तर ह्याच्या बरोबर जर इकडे ह्या, आता हे ना मी तुम्हाला जरा काढून दाखवते म्हणजे कळेल. हां, इथेच तुम्हाला कदाचित कळणार नाही, ती जागा पण नाही तर वेगळ्या बोर्डवर काढून दाखवते. डिहायड्रेशन ऑफ टर्शरी अल्कोहोल दाखवते. हां, एक मिनिट. आता हा टर्शरी अल्कोहोल कसा आहे? कार्बन आहे, हायड्रोजन हायड्रोजन, हा कार्बन, याला OH आहे कारण हा टर्शरी आहे ना. इथे एक कार्बन आहे, त्याला हायड्रोजन, इकडे कार्बन, त्याला हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन. हा झाला टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल किंवा टर्शरी अल्कोहोल. हा त्याचा अल्फा आहे कार्बन, हा बीटा आहे, हा बीटा आहे, हा पण बीटा आहे. सो बीटा कार्बन 3 चान्सेस आहेत. तर आपण तिघांनाही बघूया. समजा इकडचा एज गेला, म्हणजे आपण कशी नावं द्यायची आता? राईट साईडचा कार्बन असं म्हणू. राईट साईडचा कार्बनवरचा हायड्रोजन आणि हा OH असं समजा एलिमिनेशन झालं, तर प्रॉडक्ट काय फॉर्म होईल? इथला हा CH3 CH3 डबल बॉन्ड CH2. हां, आता इकडचा वरचा जो कार्बन आहे त्याच्यातला हायड्रोजन आणि इकडचा OH असं जर एलिमिनेशन झालं, समजा हा OH आणि हा H असं एलिमिनेशन झालं, तर काय प्रॉडक्ट फॉर्म होईल ते बघूया. CH3 C डबल बॉन्ड CH2 CH3. नंतर इकडचं लेफ्ट साईडचं झालं तर काय एलिमिनेशन होईल? CH2 डबल बॉन्ड C CH3 CH3. आता मला सांगा, या 3 प्रॉडक्ट मध्ये काही फरक दिसतोय का तुम्हाला? हा कार्बन आहे तो सेम आहे, ह्या कार्बन वरतीच हा डाय सबस्टिट्यूट म्हणजे हा इथे सगळीकडे दोन साईडला त्याला CH3 आहेत, एका बाजूला डबल बॉन्ड CH2 आहे. ह्याला पण 2 साईडला CH3 आहेत, त्याच कार्बनला डबल बॉन्ड CH2 आहे. आणि ह्याला पण एकाच कार्बनला 2 CH3 आणि एका बाजूला डबल बॉन्ड CH2 आहे. म्हणजे जरी वेगवेगळ्या प्रकारे इथे एलिमिनेशन झालं तरी ओनली 1 प्रॉडक्ट यू विल गेट.
म्हणजे फक्त दिसताना आपल्याला काय दिसतंय, इथं राईट साईडच्या कार्बनमधून हायड्रोजन गेलाय, इथं टॉपच्या कार्बनमधून गेलाय, इथं लेफ्ट साईडच्या गेलाय. बट द प्रॉडक्ट यू विल गेट इज वन अँड ओनली वन प्रॉडक्ट अँड द नेम ऑफ द प्रॉडक्ट इज, म्हणजे कसंही तुम्ही हे केलं तरी समजा तुम्हाला लेफ्ट, आता पहिल्या प्रॉडक्टचं आपण नाव बघितलं, त्याच्यानं तुम्हाला नावावरून लक्षात येईल, इकडनं नाव द्यायला लागेल 1 2 3. याचं नाव काय येईल? 2 मिथाइल प्रोपिन, 2 मिथाइल प्रोप 1 इन, कारण फर्स्ट आणि सेकंड मध्ये. याचं समजा तुम्ही नंबरिंग केलं त्याला 1 2 3 किंवा असं 1 2 3 नंबरिंग द्यायला लागेल. ह्याचं पण नाव 2 मिथाइल प्रोप 1 इन असेल. याला नंबरिंग केलं तरी 1 2 3 किंवा 1 2 3 असं नंबरिंग केलं तर ह्याचं नाव पण 2 मिथाइल प्रोप 1 इनच येईल. म्हणजे कुठल्याही प्रकारे इकडनं जरी अल्फा बीटा एलिमिनेशन झालं तर यू विल गेट ओनली वन प्रोडक्ट दॅट इज 2 मिथाइल प्रोप 1 इन. आता इथे इम्पॉर्टंट गोष्ट काय, तर कंडिशन. कंडिशन इज ओनली 20% H2SO4 and 363 केल्विन. इज बघा किती कंडिशनची, कंडिशन जी ड्रास्टिक कंडिशन होती आधी ती आता नॉर्मल व्हायला लागल्या कंडिशन. सो 363 म्हणजे 90 डिग्री सेल्सिअस, 273 म्हणजे 0, 363 म्हणजे 90 डिग्री सेल्सिअस. आधी होता 100 डिग्री सेल्सिअस, त्याच्या आधी भरपूर 413 केल्विन, म्हणजे अजूनही जास्त टेम्परेचर हवं होतं. आणि मुळात H2SO4 ची कंडिशन बघा, कॉन्सन्ट्रेशन ओनली 20% इज रिक्वायर्ड. इन दिस वे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल टेक्स प्लेस अँड अल्किन्स आर फॉर्म. आय थिंक तुम्हाला सफिशियंट आहे कळायला. पुढल्या वर्षी उपयोगाचा आहे. हां, पुढल्या वर्षी इतका वेळ मिळाला नाही एक्सप्लेन करायला तर हाच व्हिडिओ बघायचा परत. ओके, आता हे ट्राय करायचं. तुम्हाला मागच्या पण मी एक सांगितलं होतं, मिथाइल बेन्झीन कसं फॉर्म होतं, बाय रिफॉर्मिंग. अल्केनपासून, कुठल्या अल्केनपासून मिथाइल बेन्झीन फॉर्म होतं, लिहिलं का तुम्ही? रिॲक्शन, ही रिॲक्शन पण तुम्हाला ट्राय करायची. एक्सप्लेन बाय रायटिंग अ रिॲक्शन द मेन प्रॉडक्ट फॉर्म ऑन हिटिंग 2 मिथाइल ब्युटॅन टू ऑल विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. ही रिॲक्शन 2 मिथाइल ब्युटॅन टू ऑलची. विल द मेन प्रॉडक्ट इन द अबव रिॲक्शन शो ज्योमेट्रिकल आयसोमेरिझम. हे पण हे तुम्हाला आहे होमवर्क. मागच्या वेळेचं पण तुम्ही लिहिलेलं नाहीये असं आय थिंक सो. लिहिलंय का कोणी? हो म्हणतात. हो लिहिलंय. काय सांगा बघू ना, वाल्किनचं नाव सांगा. मला पाठवा फोटो काढून. ज्यांनी लिहिलंय त्यांनी मला पाठवा फोटो काढून. हे पण होमवर्क फोटो काढून पाठवा. हां, नाहीतर मग मी तुम्हाला सांगीन नेक्स्ट लेक्चरला काय. कारण हे कॅन यू टेल प्रश्न पण आता सध्या समजा यंदाच्या सिलेबसमधून काढले असले तरी पुढल्या वर्षी आपली स्कूल एकदम व्यवस्थित नॉर्मल सुरू होणार आहे. त्यामुळे हे जे सगळे प्रश्न आहेत ना, कॅन यू टेल, गेस, युजर ब्रेन पॉवर, हे सगळे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहेत. सो आपल्याला ते करायलाच पाहिजे. सो हे लिहायचे. ओके, बाकी थर्ड रिॲक्शन इज डिहॅलोजनेशन ऑफ विसिनल डायहॅलाइड. आता परत डी म्हणजे रिमूव्ह, हॅलोजनेशन म्हणजे हॅलोजन. आता अजून एक प्रश्न, विसिनल डायहॅलाइड म्हणजे काय? तुम्ही म्हणाल की प्रत्येक जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनमध्ये ती मेन रिॲक्शन जाते बाजूलाच आणि त्याच्या बाजूबाजूचं झाली सांगायला लागत आहे. पण तेच 11वीत तेच करायचं असतं. बाजूबाजूच्याच गोष्टी बऱ्याचशा शिकायच्या असतात किंवा 12वीला मेन गोष्ट तुम्हाला करता येते. आता विसिनल डायहॅलाइड हे जर तुम्हाला माहिती नसेल तर विसिनल डायहॅलाइडमधनं डिहॅलोजनेशन हे कसं कळेल, तर त्यासाठी आपण आधी बघूया विसिनल डायहॅलाइड म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला कळेल. व्हाईट बोर्ड हरवला काय? आला. आधी आपण बघूया विसिनल आणि जेमिनल असे दोन प्रकारचे डायहॅलाइड असतात. आधी डायहॅलाइड म्हणजे काय ते बघू आणि मग विसिनल आणि जेमिनल म्हणजे काय बघू. एकदम खूप बेसिक गोष्टी. आपण पाया बिल्डिंगचा पक्का असेल तर बिल्डिंग राहते ना चांगली उभी. सो आपला पाया एकदम पक्का करून घ्यायचा. डायहॅलाइड म्हणजे काय? आधी डायहॅलाइड म्हणजे काय? 2 हॅलोजन अटॅच टू अल्काइल ग्रुप, दॅट इज कॉल्ड एज डायहॅलाइड. आता असं समजा एक हे आहे, हायड्रोकार्बन आहे.
त्याच्या बाजूबाजूच्या कार्बनवर म्हणजे नेबरिंग कार्बनवर जर हॅलोजन अटॅच असेल तर त्याला म्हणतात व्हिसिनल. व्हिसिनल म्हणजे काय? व्हिसिनिटी. नेबरिंग कार्बनवरती जर हॅलोजन असेल तर त्याला म्हणतात व्हिसिनल डायहॅलाइड. आणि जर एकाच कार्बनवरती दोन असतील हॅलोजन, बघा हे दोन्ही हॅलोजन एकाच कार्बनवरती आहेत तर त्याला म्हणतात जेमिनल. जेमिनल डायहॅलाइड. आणि याला म्हणतात व्हिसिनल डायहॅलाइड. म्हणजे व्हिसिनिटी मध्ये एकमेकाच्या नेबरिंग कार्बनवरती आहे त्याच्यातनं काढलं आहे, दोन्ही हॅलोजन काढले की आपोआप इथे डबल बॉन्ड फॉर्म होईल. मगाचपर्यंत आपण टेस्ट केलं ना. डिहायड्रो हॅलोजनेशन मध्ये एक हॅलोजन एक हायड्रोजन नेबरिंग कार्बनवरनं काढला. डिहायड्रेशन मध्ये एक OH एक H नेबरिंग कार्बनवरनं काढला. आता इथे पण दोन्ही हॅलोजन काढायचं असतील तर ते नेबरिंग कार्बनवरच काढायला लागतील. एकाच कार्बनवरनं काढून उपयोग काय? थोडीच आपल्याला अल्किन मिळणार आहे. पण या जेमिनल डायहॅलाइडचा उपयोग पण होतो आपल्याला, आत्ता नाही, होईल कधीतरी पुढे आपल्याला फ्युचरमध्ये कुठल्या तरी फंक्शनल ग्रुपसाठी, तेव्हा सांगेन. लक्षात ठेवायचं फक्त जेमिनल डायहॅलाइड म्हणजे एकाच कार्बनवरती दोन्ही हॅलोजन. व्हिसिनल म्हणजे नेबरिंग कार्बनवरती दोन हॅलोजन. सो दिस इज अबाउट व्हिसिनल आणि जेमिनल डायहॅलाइड. ओके, आता आपल्याला हवे त्यातले व्हिसिनल म्हणजे नेबरिंग कार्बनवर असलेले हॅलोजन. Removal of two halogen atoms from adjacent carbon atoms is called as dehalogenation. The dihalide of alkane in which two halogen atoms are attached to the adjacent carbon is called as vicinal dihalide. ही त्याची डेफिनेशन आता तुम्हाला सांगितली ती. आता याची रिॲक्शन कशाबरोबर होते? झिंक मेटल बरोबर. आपल्याला माहिती आहे झिंकची व्हॅलन्सी 2 आहे. So zinc reacts with these two halogen to form ZnX2. जर क्लोरीन असेल तर Cl2, ब्रोमीन असेल तर Br2, आयोडीन असेल तर I2. जनरली फ्लोरीन या भानगडीत पडत नाही. फ्लोरीन जनरली सगळ्या रिॲक्शन्स मध्ये नसतो. जास्त करून ना क्लोरीन आणि ब्रोमीनच ऍक्टिव्ह आहे, ते जास्त करून असतात. आयोडीन पण असतो, पण आयोडीनचे जे इन्व्हॉल्व ज्या रिॲक्शन आहेत ना त्या बऱ्याचशा रिव्हर्सिबल रिॲक्शन आहेत. त्यामुळे आयोडीनच्या पण फार स्टेबल प्रॉडक्ट नाही आहेत, ओव्हर रिॲक्टिव्ह आहे आयोडीन. त्यामुळे सो क्लोरीन आणि ब्रोमीनचे जास्त प्रॉडक्ट आपल्याला मिळतात. किंवा बऱ्याच ठिकाणी जेव्हा तुम्ही हॅलोजन डेरिव्हेटिव्ह किंवा अल्काइल हॅलाइड बघाल तिथे क्लोराईड किंवा ब्रोमाइडच असतं, म्हणजे क्लोरो किंवा ब्रोमो सबस्टिट्यूशन जास्त असतं. सो इथे बाजूबाजूच्या कार्बनवरनं, आता बाजूबाजूच्या कार्बनवरनं हॅलोजनच आपल्याला हे करायचं आहे. त्यामुळे हॅलोजन असेल तरच तिथे एलिमिनेशन, किंवा ज्या कार्बनवरती हॅलोजन आहे तिथनंच एलिमिनेशन होणार. म्हणजे तर सेडझेफ रूल वगैरे इकडे काय फार वापरायची गरज नाही, कारण हॅलोजन तिथे कसे मगाशी व्हरायटी ऑफ हायड्रोजन अवेलेबल होते ना, बीटा हायड्रोजन बरेच होते अवेलेबल, म्हणून तिथे चूज करायला लागत होतं. आता इथे दोनच हॅलोजन आहेत, ते दोन हॅलोजन आहेत तिथनंच एलिमिनेट करायचे नेबरिंग कार्बनवरनं. सो दे विल रिॲक्ट विथ दिस झिंक टू फॉर्म ZnX2. ओके, आता ही जनरल रिॲक्शन दिली आहे. आता ही जी रिॲक्शन दिली स्पेसिफिक एक्झाम्पल दिलं आहे. CH2Br CH2Br म्हणजे दोन कार्बन त्याच्यावरती त्याला बाजूला दोन ब्रोमाइड. आता या पुस्तकात जे रिॲक्शन दिलेत ना, ह्या अशा रिॲक्शन ना कधी लिहायच्या नाहीत. हां, मी तुम्हाला आयडिया सांगते. ऑर्गॅनिक रिॲक्शन लिहायची. जितकी सिंपल तुम्ही ऑर्गॅनिक रिॲक्शन लिहाल ना तितकं सिंपल तुम्हाला प्रॉडक्ट मिळेल आणि लक्षात ठेवायला सोपं जाईल. आता तुम्ही समजा अशी रिॲक्शन लिहिली, ते पुस्तकात म्हणजे काय जागा वाचवायला दिलं त्यांनी. CH2Br CH2Br अशी रिॲक्शन लिहिली आणि प्लस Zn लिहिलं आणि त्याचं प्रॉडक्ट लिहिलं तुम्ही CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस ZnBr2. रिॲक्शन इज करेक्ट, नो डाऊट. पण हीच जर रिॲक्शन तुम्ही अशी लिहिली, CH2 इकडे Br, CH2 इकडे Br, म्हणजे हे जे तुम्ही रिॲक्टंट आहे ना तुम्ही असं लिहू शकता प्लस Zn. मग पेन्सिलीने, साध्या पेन्सिलीने आपल्याला काय करायचं, हे झिंक हा ब्रोमीन हा ब्रोमीन, याला एक करायचं, गोल करायचा. इट विल गिव्ह CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस ZnBr2. असं लिहायची जर प्रॅक्टिस ठेवलीत ना कधीच विसरणार नाही तुम्ही रिॲक्शन. तुम्ही अशी रिॲक्शन लिहायला गेलात तर काय गडबड गुंडा काय लिहिलंय ते कळणार पण नाही.
म्हणजे अगदी नीट जो कोण लक्ष देईल त्यालाच कळेल, कारण पुस्तकात बघा अशीच दिली आहे, CH2Br डॅश CH2Br. पण असं लिहायची प्रॅक्टिस ठेवली तर सोपं करून लिहायची प्रॅक्टिस ठेवा, म्हणजे ते तुम्हाला जास्त चांगलं लक्षात राहील. आता पुढची रिॲक्शन पुढच्या रिॲक्शन तर 3 कार्बन कंटेनिंग आहे रिॲक्शन. ती कुठली आहे? CH3CHBr अशी रिॲक्शन आहे. आता हे काय करणार आहे आपल्याला? त्यापेक्षा असं लिहिलं समजा, CH3CH, त्याला इकडे Br, CH2 इकडे Br प्लस Zn गिव. आता हा Br हा Br हा Zn, दे विल फॉर्म ZnBr2. आणि आपलं इथे मेन प्रॉडक्ट काय? CH3CH डबल बॉन्ड CH2. या 2 कार्बन मध्ये एलिमिनेशन झालं म्हणजे या 2 कार्बन मध्ये डबल बॉन्ड येणार. झालं. रिॲक्शन कुठली झाली आपली? प्रोपीन रिॲक्शन झाली. सॉरी, प्रॉडक्ट कुठला फॉर्म झालं तर प्रोपीन आणि ZnBr2. ह्याच्यावरनं आपल्याला कळलं असतं का कुठलं प्रॉडक्ट फॉर्म होणार आहे ते? पुस्तकात ठीक आहे, तरी जागा वाचवायला दिलाय, काय माहिती नाही त्याचं लॉजिक काय त्याच्या पाठीमागे. पण हे असं जाऊ लिहायची, अशीच प्रॅक्टिस ठेवा. मी सांगितलंय तसंच लिहा, म्हणजे मी सांगते म्हणून नाही, कारण ते सोपं आहे म्हणून. सो असं लिहायची प्रॅक्टिस ठेवलीत ना तर एकदम इझिली कधी विसरूच शकणार नाही तुम्ही ही रिॲक्शन. असं लिहायचे, सगळ्या रिॲक्शन अशाच लिहायच्या. म्हणून मोस्ट ऑफ द रिॲक्शन मी आयदर तुम्हाला तिथल्या तिथे सोप्या करून दाखवते पुस्तकावर, किंवा बोर्डवर लिहून दाखवते सोप्या. जर पुस्तकावर सोप्या जागा असेल तर पुस्तकावर सोप्या करून दाखवते, पण अशा सोप्या करूनच नेहमी ऑर्गॅनिक रिॲक्शन लिहायच्या, म्हणजे समजतात पटकन. आणि समजलं ना की कंटाळा येत नाही करायचा. एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला समजत नाही ना तेव्हा ती रिपीट करायचा कंटाळा येतो. आता ही रिॲक्शन बघा समजली तर तुम्ही 4 वेळा असंच लिहाल, म्हणजे मजेत लिहाल, कंटाळा येणार नाही. आणि म्हणजे जास्त चांगला अभ्यास कराल, त्या तुम्हाला रिझल्ट पण चांगला मिळेल ना पुढल्या वर्षी. सोपं करून लिहा, सुटं करून लिहा आणि अभ्यास करा. ओके, सो दॅट इज डिहॅलोजनेशन, म्हणजे रिमूव्हल ऑफ हॅलोजन. तो हॅलोजन रिमूव्ह करण्यासाठी आपण झिंकला वापरलाय. कारण आता कुठलीही जेव्हा आपण एखादी गोष्ट रिमूव्ह करतो, हायड्रोजन रिमूव्ह केला तर ठीक आहे की हायड्रोजन आपला गॅस म्हणून निघून जातो. पण वॉटर रिमूव्ह केलं, त्याला आपण डिहायड्रेटिंग एजंट वापरला का तर H2SO4 विल ॲब्झॉर्ब वॉटर. मग आता हॅलोजन रिमूव्ह केला, त्याला पण ॲब्झॉर्ब करायला की त्याच्याबरोबर रिॲक्ट करायला कोणीतरी एजंट हवा, म्हणून झिंकला यूज केलं. सो झिंक विल रिॲक्ट विथ दॅट हॅलोजन टू फॉर्म ZnBr2. तर पुढची रिॲक्शन आहे ॲडिशन रिॲक्शन. ॲडिशन रिॲक्शन इज पॉप्युलर रिॲक्शन ऑफ unsaturated hydrocarbon. Substitution reaction is popular reaction of सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आता हे जे अल्कीन आहे ना ते अनसॅच्युरेटेड आहे, पण लेस अनसॅच्युरेटेड दॅन अल्काईन अँड मोर अनसॅच्युरेटेड दॅन अल्केन, असं मधलंच आहे ना अल्कीन. म्हणजे अल्कीनपेक्षा सुद्धा कुणीतरी अनसॅच्युरेटेड आहे, म्हणजे हाय अनसॅच्युरेशन असलेलं कंपाऊंड आहे. त्याच्यामध्ये काहीतरी ॲड केलं तर आपल्याला काय मिळू शकतं? तर अल्केन मिळू शकतं. जेव्हा आपण अल्केनचं प्रिपरेशन बघितलं ना तेव्हा तुम्हाला मी लिहून दाखवलं होतं की अल्केन, अल्कीन आणि अल्काईन मधला काय डिफरन्स आहे. अल्केनमध्ये CnH2n+2 जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. अल्कीनचा CnH2n आहे आणि अल्काईनचा CnH2n-2 आहे. म्हणजे नंबर ऑफ हायड्रोजन प्रेझेंट इन अल्केन अँड अल्काईन इज 2 लेस. अल्केनमध्ये N2n+2 आहे, अल्केनमध्ये 2n आहे आणि अल्काईनमध्ये 2n-2 आहे. म्हणजे आपण अल्केनपासून अल्कीन आणि अल्कीनपासून अल्काईन बनवलं होतं अल्केनच्या रिॲक्शनमध्ये, तेव्हा आपण एक हायड्रोजन ॲड करून अल्कीन एक हायड्रोजन रिमूव्ह करून अल्कीन बनवलं होतं. 2 हायड्रोजन मॉलिक्युल रिमूव्ह करून अल्काईन बनवलं होतं. किंवा अल्काईनपासून डायरेक्टली जेव्हा आपण अल्केन बनवलं होतं तेव्हा 2 मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोजन ॲड केले होते. आता इथे 2 मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोजन ॲड करून आपल्याला नाही चालणार, कारण का? नाहीतर पूर्णच त्याचं हायड्रोजनेशन होईल आणि अल्केन फॉर्म होईल. आपल्याला कंट्रोल हायड्रोजनेशन करायचं आहे. कंट्रोल का? तर आपल्याला फक्त एकच बॉन्ड रिमूव्ह करायचं आहे किंवा एकच बॉन्ड ब्रेक करायचं आहे. अल्काईन मधल्या 3 बॉन्ड पैकी एक सिग्मा बॉन्ड आहे, 2 पाय बॉन्ड आहे. आपण मॉलिक्युलर याच्यामध्ये बघितलं केमिकल बॉन्डिंग मध्ये.
हा सी ट्रिपल बॉन्ड सी मधला एक सिग्मा आणि 2 पाय. सिग्मा तर इंटॅक्ट राहायलाच पाहिजे. 2 पाय बॉन्ड मधले दोन्ही जर ब्रेक झाले पाय बॉन्ड 2 मॉलिक्यूल हायड्रोजन ऍड करून तर त्याचा डायरेक्ट अल्केन बनेल. पण आपल्याला अल्केन नकोय, अल्किन हवा आहे. म्हणजे एकच मॉलिक्यूल हायड्रोजनचा ऍड करायचा, एकच पाय बॉन्ड ब्रेक झाला पाहिजे, म्हणजे आपल्याला त्याचा अल्किन मिळेल. दॅट इज कॉल्ड ॲज कंट्रोल्ड हायड्रोजनेशन ऑफ अल्काइन्स. म्हणजे सी ट्रिपल बॉन्डचा सी डबल बॉन्डमध्ये कन्वर्ट. त्याच्यासाठी इम्पॉर्टंट गोष्ट, आता जर जिथे जिथे नावं आहेत ना कॅटॅलिस्टला, रिॲक्शनला, ते लक्षात ठेवायचं. लिंडलर कॅटलिस्ट, राईट. लिंडलर कॅटलिस्ट दॅट इज पॅलाडाइज चारकोल डिॲक्टिवेटेड पार्शली विथ क्लिनोलिन और सल्फर कंपाऊंड. म्हणजे पॅलॅडियमवर चारकोल आणि पॅलॅडियम यांचं कॉम्बिनेशन असा कॅटलिस्ट वापरला जातो. म्हणजे पॅलॅडियमवर चारकोल हा कॅटलिस्ट आणि डिॲक्टिवेटेड विथ क्विनोलिन किंवा सल्फर कंपाऊंड. का डिॲक्टिवेटेड? कारण आपल्याला कंट्रोल्ड हायड्रोजनेशन हवं आहे. तर त्याला असाच ॲक्टिवेट ठेवला. आपल्याला ॲडझॉर्प्शन नावाचा किंवा सर्फेस केमिस्ट्रीचा एक चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये पूर्ण जरी चॅप्टर शिकवून नाही ना झाला तरी कॅटलिस्ट हा पार्ट मी तुम्हाला शिकवणार आहे त्यातला. त्याच्यामध्ये प्रमोटर आणि डिॲक्टिवेटर किंवा पॉइझन टू द कॅटलिस्ट असे 2 वर्ड आहेत. तेव्हा तुम्हाला मी हे परत सांगेन हां की हा काय प्रकार होता ते. सो आता फक्त लक्षात ठेवा की क्विनोलिन और सल्फर कंपाऊंड आर यूज टू डिॲक्टिवेट द चारकोल. म्हणजे खूप हायपर ॲक्टिव्ह असतात ना स्टुडंट, म्हणजे चला चला अभ्यास करायचा, भरपूर अभ्यास करायचा, असे पण काही स्टुडंट असतात. तुम्ही तुमच्यातलं कोण आहे माहिती नाही मला, हां. पण त्यांची जर ॲक्टिव्हिटी कमी करण्यासाठी तसं त्यांना थोडं शांत करावं लागतं की नाही आता आजचा अभ्यास बस झाला, उद्या करू अभ्यास, असं. तसा ह्याला हायपर ॲक्टिव्ह हा जो कॅटलिस्ट आहे त्याची ॲक्टिव्हिटी थोडी कमी करा, कारण का आपल्याला कंट्रोल हायड्रोजनेशन हवं आहे म्हणून. ओके. सो अल्काइन आर सी ट्रिपल बॉन्ड सी आर आहे. अल्काइन आहे सी ट्रिपल बॉन्ड सी. म्हणजे when added with hydrogen using PDC, that is palladized charcoal deactivated with quinoline, त्याची ऍक्टिव्हिटी कमी केली टू फॉर्म सिस अल्किन. सिस अल्किन म्हणजे काय? कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या एकाच साईडला अल्काइल ग्रुप. आर आर बघा एकाच साईडला आहे त्या कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या. बघा हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, त्याच्या एकाच साईडला हे दोन्ही आर आहेत, दॅट इज अल्काइल ग्रुप आहेत, म्हणून सिस अल्किन फॉर्म झालं. सिस ट्रान्स आयसोमेरिझम बघितलं आपण अल्किन मधलं. जर कार्बनच्या एक कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या एकाच साईडला सारखे ग्रुप असतील तर त्याला म्हणतात सिस, आणि विरुद्ध साईडला जर असिमेट्रिकल असेल तर त्याला म्हणतात ट्रान्स. ओके. सो PDC क्विनोलिन यूज केलं तर आपल्याला सिमेट्रिकल अल्किन असिमेट्रिकल अल्किन दॅट इज सिस अल्किन मिळतो. एकाच बाजूला दोन्ही हे अल्काइल ग्रुप दॅट इज सिस असोमर मिळतो. आणि ट्रान्स जर अल्किन आपल्याला हवा असेल तर इट इज ट्रीटेड, म्हणजे अल्काइन इज ट्रीटेड विथ सोडियम आणि लिक्विड अमोनिया. सोडियम आणि लिक्विड अमोनिया बरोबर ट्रीट केलं की आपल्याला इकडे सोडियम आणि लिक्विड अमोनिया हायड्रोजन प्रोड्यूस करतं. दॅट हायड्रोजन, वन हायड्रोजन मॉलिक्यूल ब्रेक्स वन बॉन्ड अँड इट विल फॉर्म ट्रान्स अल्किन. म्हणजे एक बॉन्ड ब्रेक होतो आणि अल्किन फॉर्म होतं. म्हणजे हे डबल बॉन्डच्या अपोजिट साईडला अल्काइल ग्रुप येतात. ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे की PDC क्विनोलिन जेव्हा वापरतो तेव्हा आपल्याला सिस अल्किन मिळतं, आणि सोडियम लिक्विड अमोनिया वापरतो तेव्हा आपल्याला ट्रान्स अल्किन मिळतं. आता तुम्ही म्हणाल की ते सोडियम आणि लिक्विड अमोनिया येतं, हायड्रोजन तर कुठे दिसतच नाही आहे. पण सोडियम आणि लिक्विड अमोनियाच्या रिॲक्शननी हायड्रोजन प्रोड्यूस होतो आणि आपल्याला तो हायड्रोजन याच्यामध्ये एक हायड्रोजन मोलिक्युलर ह्याच्यामध्ये ॲड होतो आणि यू विल गेट दिस ट्रान्स अल्किन. सो लक्षात ठेवायचं, सिस अल्किन हवा असेल आपल्याला तर PDC क्विनोलिन, आणि ट्रान्स अल्किन हवा असेल तर सोडियम आणि लिक्विड अमोनिया. सो दिस इज अबाउट द फॉर्मेशन ऑफ अल्किन किंवा प्रिपरेशन ऑफ अल्किन. आता इथे मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, अल्किन फिजिकल प्रॉपर्टी. एक इम्पॉर्टंट गोष्ट सगळ्या कार्बन कंपाऊंडसाठी लक्षात ठेवायची, नंबर ऑफ कार्बन ॲटम इन्क्रीजेस म्हणजे त्याचं मॉलिक्युलर मास इन्क्रीजेस. मॉलिक्युलर मास इन्क्रीजेस म्हणजे मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस. सबस्टिट्यूशन इन्क्रीजेस. जेवढी सबस्टिट्यूशन जास्त, जेवढे ते ब्रांचेस जास्त,
ब्रांचिंग जेवढ्या जास्त असेल आयसोमरमध्ये तेवढा त्याचा मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट कमी होतो. आता इकडे आपण बघूया. इथिन, प्रोपिन, ब्युटीन, पेंटीन, हेक्झिन हे जर आपण सगळे बघितले त्या सगळ्यांचं मॉलिक्युलर मास हे वाढत वाढत गेलं आहे. 2 कार्बन, 3 कार्बन, 4 कार्बन, 5 कार्बन, 6 कार्बन वगैरे. सो यांचं मॉलिक्युलर मास जसं वाढत जातं तसा बॉइलिंग पॉईंट त्यांचा इन्क्रीज होत जातो. 171, 225, 267 बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस. नंबर ऑफ कार्बन इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस. आता आपण सिस आणि ट्रान्स टू ब्युटीनचं बघूया. सिस टू ब्युटीन आणि ट्रान्स टू ब्युटीन यांच्यामध्ये दोघांचाही मॉलिक्युलर मास सेमच आहे, कारण का यांचं मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, फक्त स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट आहे. त्याच्यामध्ये बॉइलिंग पॉईंट बघितला तर फक्त थोडा डिफरन्स आहे. 277 म्हणजे सिसचा 277 आहे आणि ट्रान्सचा 274 आहे. आणि मेल्टिंग पॉईंटमध्ये जास्त डिफरन्स आहे. सिसचा 134 आहे आणि ट्रान्सचा 167 आहे. हा थोडासा फरक आहे. आता आपण जर आयसोब्युटिलिन आणि नुसतं ब्युटीन बघितलं तर आयसोब्युटिलिन म्हणजे पण 4 कार्बन कंटेनिंगच आहे, फक्त इथे ब्रांचिंग जास्त आहे. त्यामध्ये मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट बघा कमी झाला आहे, 266. इथे किती होता? 277 होता ना ब्यूट 2 इंचा. तो इथे किती झाला तर 266 झाला. म्हणजे बॉइलिंग पॉईंट त्याचा डिक्रीज झाला. नेहमी लक्षात ठेवायचं की नंबर ऑफ ॲटम्स इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस. ब्रांचिंग इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉईंट डिक्रीजेस. ओके. आता केमिकल प्रॉपर्टीज अल्किनच्या. कुठलेही जे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स अंडरगो ॲडिशन रिॲक्शन. म्हणजे डबल बॉन्ड ब्रेक होतो, अक्रॉस डबल बॉन्ड नेहमी ॲडिशन होते. जसं आपण फॉर्मेशनमध्ये नेबरिंग कार्बनमधनं एक एक ॲटम बाजूला काढला होता आणि मग तिथे डबल बॉन्ड फॉर्म झाला होता, त्याच्याबरोबर उलट आता करायचं ॲडिशन रिॲक्शनमध्ये. डबल बॉन्डेड कार्बनमध्ये एक मॉलिक्यूल ॲड करायचा कुठला तरी, तो त्या दोन्ही नेबरिंग कार्बनवर म्हणजे डबल बॉन्डेड कार्बनवर ॲड होईल, एक बॉन्ड ब्रेक होईल आणि आपल्याला प्रॉडक्ट मिळेल. सो ही बरोबर उलटी रिॲक्शन आता आपल्याला करायची फॉर्मेशनच्या. ओके. सो फर्स्ट इज कुठल्या कुठल्या प्रकारे ॲडिशन होऊ शकते तर ॲडिशन ऑफ डायहायड्रोजन किंवा हायड्रोजनेशन. आता हीच रिॲक्शन आपण सेम अल्केनमध्ये बघितली होती. अल्केन फॉर्मेशन ऑफ अल्केनमध्ये आता ती परत रिॲक्शन सांगत नाही, तुम्ही तो व्हिडिओ बघा किंवा पुस्तकात रिॲक्शन बघा. हे आपण फॉर्मेशन ऑफ अल्केन अल्केनच्या प्रिपरेशनची रिॲक्शन केली होती. त्याच्यामध्ये आपण ॲडिशन ऑफ हायड्रोजन टू अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असं केलं होतं. तर ती रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन तुम्ही बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण कसं हे फॉर्मेशन केलं होतं अल्केनचं. ती रिॲक्शनमध्ये काय आपण यूज केलं होतं तर प्लॅटिनम किंवा पॅलेडियम कॅटलिस्ट यूज केला होता किंवा निकेल कॅटलिस्ट यूज केला होता. आणि 1 molecule ऑफ हायड्रोजन इज ॲडेड टू अल्केन टू फॉर्म सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन दॅट इज अल्केन. सेम रिॲक्शन इकडे पण आहे. म्हणजे बघा आत्ताच तुम्हाला इथल्या इथे तुम्हाला त्याचं रिझल्ट मिळाला. मी जे तुम्हाला सांगितलं ते की ऑर्गॅनिक रिॲक्शन बऱ्याचशा रिपीट होणारे रिॲक्शन आहेत. आत्ता तुमच्या लक्षात आलं की अल्केनच्या प्रिपरेशनची रिॲक्शन म्हणजे अल्किनच्या फॉर्मेशनची रिॲक्शन, सॉरी अल्केनच्या प्रिपरेशनची रिॲक्शन म्हणजे अल्किनची केमिकल प्रॉपर्टी. अशा बऱ्याचशा रिॲक्शन रिपीट होणार आहेत इवन इन 12. सो ज्या गोष्टी तुम्हाला इम्पॉर्टंट सांगितले आहेत त्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करा, नीट लक्ष देऊन त्या ऐका आणि त्या तुम्ही नीट फॉलो करा, रिपीट करा, डोक्यात चांगल्या पक्क्या फिक्स करा. सो हे झालं डायहायड्रोजन, ॲडिशन ऑफ डायहायड्रोजन अक्रॉस डबल बॉन्ड किंवा ज्याला आपण हायड्रोजनेशन म्हणतो. आता पुढची ॲडिशन ऑफ हॅलोजन किंवा हॅलोजनेशन. आत्ता ह्याच्याबरोबर उलटी रिॲक्शन आपण केली होती, डिहॅलोजनेशन. विसिनल डायहॅलाइडमधनं केली होती ना डिहॅलोजनेशन, बरोबर. आपण मगाशी केली होती ॲडिशन रिॲक्शन, त्याच्यामध्ये आपण अल्काईनमध्ये ॲड केलं होतं तो फॉर्म अल्कीन. आता इथे अल्कीनमध्ये आपण हायड्रोजन ॲड करून अल्केन फॉर्म केलं. आता ह्या सेकंड लास्ट जी आपण बघितली ती रिॲक्शन आहे डिहॅलोजनेशन, त्याच्याबरोबर उलटी रिॲक्शन आहे इथे. तर ही कुठली रिॲक्शन? हॅलोजनेशन म्हणजे ॲडिशन ऑफ. डिहॅलोजनेशन रिमूव्हल ऑफ हॅलोजन, हॅलोजनेशन ॲडिशन ऑफ हॅलोजन.
म्हणजे इथे ऍडिशन ऑफ हॅलोजन पण कुठे होणार, अक्रॉस डबल बॉन्ड. सी सी डबल बॉन्डच्या अक्रॉस. अक्रॉस म्हणजे काय, एक बॉन्ड ब्रेक होणार, डबल बॉन्डेड कार्बनला हॅलोजन ऍड होणार. तर इथे कशी होणार ही रिॲक्शन, हे डबल बॉन्डेड कार्बन आहे राईट, यांच्यातला एक बॉन्ड ब्रेक होणार. X2 म्हणजे काय, तर एक्स डॅश एक्स फॉर्म मध्ये आहे ना, एक्स डॅश एक्स. सो हा जो एक एक्स आहे तो ह्या कार्बनला अटॅच होणार, इकडचा एक दुसऱ्या कार्बनला अटॅच होणार, हे आपल्याला विसिनल डायलाइड मिळणार. ह्याचीच उलटी रिॲक्शन आपण आता केली होती ना, विसिनल डायलाइड मधून 2 हॅलोजन रिमूव्ह केले, ते झिंक रिॲक्ट त्याच्याशी केला होता आणि आपल्याला अल्किन मिळालं होतं. आता बरोबर त्याच्या उलटी रिॲक्शन, त्या अल्किन मध्ये हॅलोजन ऍड केले की यू विल गेट विसिनल डायलाइड. त्यासाठी आपल्याला काय रिएजंट वापरायचा आहे, तर CCl4 at room temperature, carbon tetrachloride at room temperature, so that you will get vicinal dihalide. ही झाली जनरल रिॲक्शन. आता पर्टिक्युलर रिॲक्शन बघूया. इथिन मध्ये जर आपण क्लोरीन ऍड केला CCl4 at room temperature, तर आपल्याला 1,2 डायक्लोरो इथेन मिळेल. हा फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, म्हणून 1,2 डायक्लोरो इथेन. हा डबल बॉन्ड ब्रेक होऊ याच्यामधला. डबल बॉन्ड ब्रेक झाला की Cl2 म्हणजे काय, Cl फॉर्म मध्ये आहेत ना, एक Cl इकडे जाईल, एक Cl इकडे जाईल, यू विल गेट 1,2 डायक्लोरो इथेन. पुढची रिॲक्शन आहे प्रोपीन बरोबरची. प्रोपीन म्हणजे 3 कार्बन कंटेनिंग अल्किन, CH3 CH डबल बॉन्ड CH2, हे बरे ब्रोमीन ऍड केला, CCl4 ॲट रूम टेम्परेचर. हे आपल्याला रिएजंट सॉल्वंट म्हणून आपण म्हणू शकतो, यूज करायचं आहे. तर ब्रोमीन पण कसा ऍड होणार, Br डॅश Br, एक डबल बॉन्ड ब्रेक होणार, डबल बॉन्डला पाय बॉन्ड ब्रेक होणार, सिग्मा बॉन्ड तसाच राहणार, हा Br हा Br. तर यू विल गेट CH3 CHBr CH2Br. इकडनं काउंटिंग केलं तर 1 2 3 प्रोपेन, 3 कार्बन म्हणून 1,2 डायब्रोमो, फर्स्ट सेकंड मध्ये एक एक ब्रोमो, 1,2 डायब्रोमो प्रोपेन. आता याच्यामध्ये आपल्याला हे काय दिसतं, तर व्हिज्युअल चेंजेस काय दिसतात, वेन रेड कलर आपल्याला माहिती आहे ब्रोमीन इज लिक्विड ॲट रूम टेम्परेचर. सो रेड ब्राउन कलर ब्रोमीन वेन ॲडेड टू प्रोपीन, सॉरी, रेड, द रिॲक्शन मिक्सचर इज इन द फॉर्म ऑफ रेड ब्राऊन कलर. आणि मग ही रिॲक्शन जेव्हा पूर्ण होते, कंप्लीट होते, ॲट दॅट टाइम यू विल गेट कलरलेस 1,2 डायब्रोमो प्रोपेन. ही रिॲक्शन का इम्पॉर्टंट आहे, बिकॉज दिस रिॲक्शन इज यूजफुल टेस्ट ऑफ डिटेक्शन ऑफ C डबल बॉन्ड C इन अननोन कंपाऊंड. अनसॅच्युरेशन आहे का, म्हणजे डबल बॉन्ड स्पेशली आहे का, याच्यासाठी आपल्याला उपयोगी पडते. तुम्ही आता मग ही कशासाठी उपयोगी पडते, तर कुठलं एक समजा केमिस्टकडे एक अननोन कंपाऊंड आलाय, तर त्या अननोन कंपाऊंडचं तुम्हाला स्ट्रक्चर कसं आहे, त्याचे रिॲक्शन्स कसे आहेत, हे जर तुम्हाला त्याचं फंक्शनल ग्रुप कुठला आहे त्याच्यामध्ये, म्हणजे ते ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल तर हे सगळं तुम्हाला स्टडी करायला लागतं केमिस्टना. तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट करावे लागतात. पहिल्यांदा काय त्याचं नेचर फाइंड आउट करतो, मग त्याची सोलेबिलिटी फाइंड आउट करतो, त्याचा कलर कुठला आहे ते फाइंड आउट करतो, मग त्याच्यामध्ये कुठला कुठला फंक्शनल ग्रुप आहे फाइंड आउट करतो. तर जर ब्रोमीन हे असेल, ब्रोमीन बरोबर रिॲक्ट करून जर आपल्याला कलर ऑफ द ब्रोमीन डिसअपियर्स असं आलं असेल, तर त्याच्यामध्ये नक्की अनसॅच्युरेशन आहे. सो त्याच्यासाठी ही टेस्ट केली जाते की प्रेझेन्स ऑफ C डबल बॉन्ड प्रेझेंट आहे की नाही, बिकॉज ब्राउन कलर ऑफ द ब्रोमीन रॅपिडली डिसअपियर्स इन CCl4 सोल्युशन. To form C double bond C, to found C double bond C, whether it is present or not in a compound. So this is ही एक अशी टेस्ट आहे प्रेझेन्स ऑफ C double bond C फाइंड आउट करण्यासाठी. ओके, तो अजून पुढच्या काय काय ज्या टेस्ट आहेत, ह्याच्या पुढची जी टेस्ट आहे ती सर्वात इम्पॉर्टंट टेस्ट, आणि तो जो रूल आहे मार्कोनिकोव रूल, तो सर्वात इम्पॉर्टंट आहे. जोपर्यंत केमिस्ट्री शिकाल तोपर्यंत तो रूल लक्षात राहिलाच पाहिजे. सो आता तो काय पटकन आपल्या शिकून होणार नाही, तर पुढच्या वेळेला आपण तो मार्कोनिकोव रूल घेऊया आणि मग उरलेल्या रिॲक्शन आणि पुढचं हे कंटिन्यू करूया. ओके, सो आज थांबूया. ओके.